श्री सिद्धेश्वर महायात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग 53वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेऊन त्याचा शेतीमध्ये प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, देवस्थान समितीचे महादेव चाकोते, बाळासाहेब भोगडे, बसवराज शास्त्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते। या कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली। स्टॉलवरील विविध तंत्रज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञानाने उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली। हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 डिसेंबर 2023 ते दिनांक 1 जानेवारी 2024 या कालावधीत या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात कृषीशी संबंधित 350 स्टॉल लावण्यात आले आहेत। यामध्ये शेतकरी उत्पादक, महिला बचत गट, कृषीशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान, कृषी अवजारे विक्रेते कंपन्या यासह विविध स्टॉल्स आहेत। सलग 53 वर्षापासून हे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो, अशी माहिती जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी दिली। आणि या ठिकाणी सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉलवरती आम्ही भेट देत आहोत। त्या ठिकाणी आमच्या मुलांना शेतीशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या अवजारांची असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतींची माहिती या ठिकाणी मुलांना मिळत आहे। खूप छान पद्धतीनं त्या स्टॉलवरचे सुद्धा संबंधित माणसं माहिती देत आहेत। मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीची अवजारं बघितली, ट्रॅक्टर बघितले, त्याचे साहित्य बघितलं, त्याचबरोबर वेगवेगळे बियाणे बघितले, सिंचनासाठी ठिबक बघितलं, स्प्रिंकलर बघितलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांच्या जाती, संकरित जाती, देशी बियाणं हे पण मुलांना दाखवण्यात आलं, बघितलं। औषधी वनस्पतींच्या बिया आणि त्यांच्यापासून काय काय फायदे होतात हे पण मुलांनी या स्टॉलवरती बघत आहेत। अजूनपर्यंत आमचं निम्म प्रदर्शन बघून झालेलं आहे, भरपूर छान आहे। सर्वांना विनंती आहे की तुम्ही पण या प्रदर्शनाला भेट द्या।